हर हर. नमस्कार मित्रांनो, मी अजय सामदेकर, माझ्यासोबत आहेत नितीन मुळे. आमचा आज परिक्रमेचा 33वा दिवस आहे. आम्ही रात्री ज्या ठिकाणी कहाणी या गावात मुक्काम केला त्या ठिकाणी ते संदीप अग्रवाल जी आहेत ते पूर्ण याची सेवा देतात. सगळे परिक्रमावासींना त्यांची राहण्याची, भोजनाची. रात्री आम्ही काल पाहिलं की आम्ही आल्यानंतर यांनी एका तासामध्ये स्वयंपाक तयार करून आम्हाला जेवायला घातलं. स्वयंपाकही असा पुरी भाजी, भात, कढी आणि एकदम सर्व असा सुंदर असा स्वयंपाक करून यांनी खाऊ घातलं. आणखी इथले दुकान, इथले सगळे बरेच लोक आणि इथले पूर्ण गावातले लोक यांना सगळे सहकार्य करतात आणि अशीच त्यांनी यांची भावना राहो अशी नर्मदा चरणी प्रार्थना करतो. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे नर्मदे हर. आम्ही आज लखनादोनला पोहोचलेलो आहे. लखनादोनला उमेशगिरी म्हणून यांच्याकडे आम्ही आज भोजन प्रसादी घेतली. हे उमेशगिरी आम्हाला बलगाव आश्रमामध्ये मिळाले होते. दोघेही मिस्टर अँड मिसेस हे मोटरसायकलची परिक्रमा करत होते आणि त्यांनी आम्हाला नंबरही दिला होता. आम्हाला विसरही पडला होता याचा. पण मैयाचा योग असा की आम्हाला काल संध्याकाळी येत असताना ते कार नाही भेटले आणि त्यांनी आम्हाला आमंत्रित केले की तुम आप मेरे घर को आना ही पडेगा करके. म्हणून आम्ही त्यांच्या घरी आज भोजन प्रसादी घ्यायसाठी आलेलो आहे. आणि हे उमेशगिरी जे आहे ते इथे सिद्धबाबा जो आश्रम आहे, ज्या आम्ही मागील वर्षी ज्या कारली परिक्रमा केली त्याच आश्रमामध्ये दुपारची भोजन प्रसादी घेतली होती. त्याच आश्रमामध्ये हे सेवा देतात. नर्मदे नर्मदे हर. अमरकंटक पासून निघाल्यापासून कंटिन्यू अशा पहाडे चढतो आहे. पूर्ण मेकल पर्वताच्या रांगा आहेत. हे बाई मागच्या साईडला चढत 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 ज्यांना घाट चढायची इच्छा असेल त्यांच्या पूर्ण अरमान फिटून जातात. आज आम्ही कहाणी येथून निघून दुलेदेव महाराज मंदिर डोकर घाट येथे मुक्काम करत आहे. कहाणी ते डोकर घाट हे अंतर 85 किलोमीटर आहे. अत्यंत सुंदर असा आश्रम आहे आणि हे दुलादेव मंदिर आहे. इथे त्यांची ही प्रतिमा आहे. प्रतिमेचा फोटो निघत नाही. सुंदर असं मंदिर आहे. मोठा मंदिर परिसर आहे. त्यांची प्रतिमा आहे. आणि आता आम्ही उद्या होशंगाबादवरनं रवाना होत आहे. नर्मदे हर.